खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। महाराष्ट्रात पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा। बँक खात्यामध्ये हेक्टरी 28,000 रुपये पीक विमा मोकळा। 2022-23, 24-25 चा सर्व पीक विमा 22-23 डिसेंबर 32 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार। अतिवृष्टी अनुदान असेल, पीक विमा अनुदान असेल, शेतकऱ्यांना सर्वात मोठी आनंदाची बातमी, येत्या काही दिवसामध्ये पीक विमा जमा होणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मार्फत प्रधानमंत्री फसल विमा योजना ही पीक विम्याची योजना चालू केलेली आहे। यामध्ये 1 रुपया पीक विमा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले होतं, खरीप असेल, रब्बी असेल, या सर्व पीक विम्याचे आता दावे परतावे पूर्ण झालेले आहे। खरीप 25 चा पीक विमा क्लेम अवेटेड दाखवायला सुरुवात झालेली आहे। क्लेम पेंडिंग दाखवायला सुरुवात झाली आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे अजून पैसे बाकी आहे, आता या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी पहिला टप्पा आलेला आहे। दुसरा टप्पा आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता पीक विम्याचे पैसे कधी येणार। आता हा पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि राज्यांतर्गत जी काही पीक पाणी पूर्ण केलेले शेतकरी आहे यांना पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 2000 ते 24-25 चा ज्या शेतकऱ्यांना 17,000 ते 25,000 30,000 पर्यंत हेक्टरी पीक विमा जमा होणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये जसं नुकसान झालेलं होतं, या नुकसानीच्या धर्तीवरती आता पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पहिला जो काय पीक विमा जमा होणार आहे, हा ज्या जिल्ह्यात जास्त नुकसान झाले आहे, यामध्ये हिंगोली असेल, वाशिम असेल, जालना असेल, नांदेड असेल, या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीक विमा जमा होणार आहे। सरासरी जो पीक विमा आहे 17,000 ते 30,000 पर्यंत हेक्टरी पीक विमा जमा होणार आहे। यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी जी काही महत्त्वाची अटी आहे की सरकारने जे दिलेले आहे या मार्गदर्शक सूचनेनुसार KYC अपडेट असणे गरजेचं आहे। दुसरं म्हणजे आपण जी काही पीक पाणी आहे ती पीक पाणी केलेली गरजे आहे, म्हणजे सरकारला कळेल की कोणत्या तालुक्यात किती नुकसान झालेलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा देणं बंधनकारक आहे। राज्यांतर्गत आता मोठ्या प्रमाणात पीक विम्याचे दावे परतावे जे काय सुरू होण्यास क्लेम होण्यास मंजूर झालेले आहे। पीक विमा 2025 मध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर जवळजवळ 30 लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे आणि 17,000 ते 30,000 पर्यंत जिल्ह्यावाईज जे काही NDRFचे काही निकष आहे त्या निकषानुसार आता भरपाई देणं सुरुवात झालेलं आहे। यामध्ये कमीत कमी भरपाई 17,000 रुपये प्रति हेक्टर आहे आणि सर्वोत्तम भरपाई काही ठिकाणी 30,000 35,000 रुपये आहे। यामध्ये शेतकऱ्यांचं खरीपामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा जमा झालाय याविषयीचा आपण सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे। तरी सुद्धा आता बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये किती, जे काही महसूल प्रशासन आहे यांच्या मार्फत दिलेल्या माहितीनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम जमा होणार आहे हे बघणं आता गरजेचं आहे। चला तर पाहूया पहिला कोणता विभाग आहे आणि या ठिकाणी किती पैसे जमा होणार आहे। यामध्ये पहिला विभाग जो आहे नांदेड विभाग, यामध्ये अजूनही पीक विम्याचे अपडेट आलेले नाही। लातूर, परभणीमध्ये 25,000 पर्यंत आहे। विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त नुकसान यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम मध्ये आहे। 34% पेक्षा जास्त नुकसान नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। लातूर, परभणीमध्ये 25,000 पर्यंत नुकसान आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्याचे वितरण अजूनही अपेक्षित आहे। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विम्याचं वितरण अजून अपेक्षित आहे। तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं, हिंगोली 25,000 पर्यंत अजून पीक विमा अपेक्षित आहे। बीडमध्ये भरपूर पीक विमा मिळणे अपेक्षित आहे। गेल्या काही दिवसापासून नांदेडमध्ये अजूनही नुकसानग्रस्त जे काय आहे यांची यादी आली नाही। जालनामध्ये 25,000 ते 30,000, धाराशिव 25,000 ते 30,000, हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा अपेक्षित आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता, आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, इतर महत्त्वाचे अपडेट्स असतील, सर्व अपडेट आपण PMFBY या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। आपली यादी जी आहे तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार, गावानुसार प्रधानमंत्री फसल विमा पोर्टलवरती जाऊन बघायचे आहे। जर पीक विमा संदर्भातील माहिती आपल्यास आवडली असेल आणि KYC आपण केलेली असेल तर कमेंट करून सांगा आणि आपल्या ठिकाणी किती पैसे आतापर्यंत आलेले आहे कमेंट करायला विसरू नका। पीक विमा लेटेस्ट अपडेट PMFBY.in या संकेतस्थळावरती ही सर्व माहिती उपलब्ध आहे। व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।